दिला आहे आणि सर्व नाभिक समाजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाची हजामत तुम्ही करू नका. कसं बघता? मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही, पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्ह वक्तव्य केलं. पेकाटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं, त्याच्यावर कारवाई करणं, त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाहीत. म्हणजे ओबीसींच्या प्रश्नांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा काय आहे? भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे, पण मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच पेकाटात लाथ घालायची भाषा जर आमदारच करत असतील तर काल आता पोलीस स्टेशनमध्ये परवा गोळीबार झाला, किती गोळ्या झाडल्या, एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये शिरून गोळ्या झाडल्या आणि आमदार काय म्हणतो? आमदार म्हणतो की मुख्यमंत्र्यांच्याशी त्याचे जे व्यवहार आहेत त्याच्याविषयी तो स्पष्टपणाने बोलतो. हे राज्यात काय चाललं आहे मला काय हे कळतच नाही. हे खरी परिस्थिती हळूहळू आता लोकांच्या समोर यायला लागली आहे. सगळे समाज अस्वस्थ आहेत. मराठा समाजही अस्वस्थ आहे, ओबीसींच्यातही प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला राजकारणाचं गुन्हेगारीकरण का गुन्हेगारीकरणाचं राजकारण याची शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री आणि 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यातले एक गृहमंत्री आहेत, पण कायदा व सुव्यवस्थेची फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे याचं समर्थन कसं करणार? आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही, कारण आमदारच त्यांच्या अंगावर धावायला लागले आणि यांच्या सरकारमधले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. त्यामुळे आमदारांची दहशत आता वाढलेली आहे. त्यामुळं या सगळे चित्र हे महाराष्ट्र विस्कटणारं, महाराष्ट्राची घडी बिघडवणारं आहे, यात काही शंका नाही. बिहार सरकार